नमस्कार मित्रांनो, कसे आहात? बेस ना? मी पण एकदम टकाटक. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट पॉइंट सांगणार आहे. तुमचा चॅनल जेणेकरून कशा प्रकारे ग्रो होऊ शकतो, किती लवकर ग्रो होऊ शकतो. तर ह्या पॉइंटवर मी तुम्हाला माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काही एकदम इम्पॉर्टंट पॉइंट सांगतो. तुमचा कसा चॅनल ग्रो होईल, तर ह्याच पॉइंटवर मी बात करतो. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा तुम्हाला एकदम इम्पॉर्टंट होईल. तर आजचा व्हिडिओ कशा संबंधात आहे तो मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला वॉच टाइम कसा वाढेल, तुमचा 4000 तास, तुमचा 4000 तासाचा जो वॉच टाइम एरिया जो आहे तो पूर्ण कसा होईल, ह्यावर मी आज तुम्हाला सांगणार आहे. तुम्ही कशा प्रकारे काम केले तर तुमचा वॉच टाइम जो आहे तो वाढत राहील. तर मित्रांनो, खूप सारे यूट्यूबर्स जे असतात ते काही ना काही तुम्हाला सेटिंगमध्ये जाऊन हे करा ते करा अशा प्रकारे म्हणतात. तर मित्रांनो, मी तुम्हाला सेटिंग नाही ऑन करायला लावणार नाही. मी तुम्हाला सेटिंग काही ऑन करायला लावणार नाही आणि तुम्ही ह्या YT स्टुडिओमध्ये जा आणि तुम्ही क्रोम ब्राउझरमध्ये जा, तुम्ही हे करा ते करा, मी हे असे काहीच सांगणार नाही. कारण मित्रांनो, जे रिअल आहे तेच मी सांगेन. ज्या पद्धतीने तुमचा रिअल टाइम आहे, त्या रियालिटीमध्ये जे तुम्ही काम करणार त्याचप्रमाणे जर काम केले तरच तुमचा वॉच टाइम जो आहे तो चांगल्या प्रकारे वाढू शकेल. आणि जर तुम्ही गलत तरीकेमध्ये जर वॉच टाइम वाढवला तर मित्रांनो तो काहीच कामाचा नाही. तर यूट्यूबवर जे आहे ती खरोखर मेहनत आहे. मेहनत कराल तरच तुमचा व्हिडिओ ग्रो होईल आणि तरच तुमचा चॅनल ग्रो होईल, तुमचा व्हिडिओवर व्ह्यूज येतील. जर तुम्ही पैसे देऊन तुम्ही काम करत असाल, माझा वॉच टाइम वाढवायचा आहे, माझे सबस्क्रायबर वाढवायचे आहे, तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही 5000 10,000 रुपये दिले तरी तुमचा जरी काम पूर्ण झाले वॉच टाइमचं किंवा सबस्क्रायबरचं, तर मित्रांनो ते काहीच कामाचं नाही. नंतर तुमच्या व्हिडिओवर व्ह्यूज पण येणार नाहीत आणि तुमचं जे डॉलर आहेत ते पण बनणार नाहीत आणि त्याच्यामुळे तुमचा पेमेंट जो आहे तो पण यूट्यूबवर येणार नाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे गलत तरीकेमध्ये जर तुम्ही काम केले तर तुमचा चॅनल ग्रोही झाला, तुमचे सबस्क्रायबर पण पूर्ण झालेत आणि वॉच टाइम पण पूर्ण झाला, तरी तुमचं जे खरोखर जे काम आहे ते पूर्ण होणार नाही, तुमची इच्छा पूर्ण होणार नाही. तुमचा चॅनल मोनेटाईज जरी झाला तरी तुमच्या चॅनलवर तुम्ही डॉलर बनवू शकणार नाही आणि तुमचा चॅनल मोनेटाईज होऊन सुद्धा तुम्ही इन्कम प्राप्त करू शकत नाही, म्हणजे पैसे तुमच्या चॅनलवर येणार नाहीत. तर मित्रांनो, जे रिअल काम आहे त्या प्रकारे जर तुम्ही काम केले, तुम्हाला मेहनत करावी लागेल, 2 दिवस लेट होईल पण तुमचं चांगल्या प्रकारे काम होईल आणि स्टेप बाय स्टेप तुम्ही जर काम केले, म्हणजे खूप चांगल्या प्रकारे जर मेहनत केली तरच तुमचा चॅनल ग्रो होऊन तुम्ही त्या चॅनलद्वारे पैसे कमवू शकता. तर मित्रांनो, वॉच टाइम कसा वाढवायचा मी तुम्हाला हे आजच्या व्हिडिओमध्ये सांगतो. जर तुम्ही एक यूट्यूबर आहात, तुम्ही जुने यूट्यूबर आहात किंवा नवीन यूट्यूबर आहात, त्याच्याशी काही घेणं देणं नाही. पण जर तुम्हाला यूट्यूबवर सक्सेस व्हायचं आहे तर तुम्हाला चांगल्या प्रकारे यूट्यूबवर काम करावं लागेल. ते काम कशा प्रकारे असेल की तुम्ही तुमचा वॉच टाइम वाढवण्यासाठी आपल्या व्हिडिओवर डेली काम करायचं आहे. जर तुम्ही डेली काम केले, दररोज तुम्ही काम केले, तर प्रत्येक व्हिडिओमधून तुम्हाला जे काही व्ह्यूज येतील त्या व्ह्यूजचं तुमचं थोडं थोडं वॉच टाइम जो आहे तो इन्क्रीज होईल, म्हणजे थोडा थोडा वॉच टाइम वाढत राहील. जर तुम्ही आज काम केले आणि 4 दिवसानंतर अजून काम केले, आपण 10 दिवस नाही 15व्या दिवशी तुम्ही किंवा 10-12 दिवसाच्या नंतर काम केले, तर मित्रांनो जर तुम्ही महिन्यातून 4 किंवा 5 व्हिडिओ टाकत असाल तर तुमचा वॉच टाइम कधी पूर्ण होऊ शकेल. तुमचा वॉच टाइम अशा प्रकारे जर तुम्ही काम केले तर तुमचा वॉच टाइम जो पूर्ण होणार नाही. जर तुम्ही डेली एकदम दररोज चांगल्या प्रकारे काम केले तर मित्रांनो तुमचा वॉच टाइम वाढत राहील. तर रेग्युलर काम करायचं आहे आपल्याला, आपल्या चॅनलवर रेग्युलर काम करायचं आहे, जेणेकरून डेली व्हिडिओ जर आपले अपलोड करत राहाल तर आपल्या चॅनलला ग्रोथ येते. ज्यावेळेस यूट्यूबला असं वाटतं की हा जो बंदा आहे तो दररोज व्हिडिओ अपलोड करतो, याला एकदम सक्सेस व्हायचं आहे, त्याप्रमाणे काम करतो, खूप मेहनत करतो, त्यामुळे आपल्याला
आपल्या चॅनलवर ग्रोपणा येते. दररोज व्हिडिओ अपलोड केल्यावर यूट्यूब जे असतो तो प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या प्रत्येक व्हिडिओला खूप इम्प्रेशन देते आणि ज्यावेळेस इम्प्रेशन देते त्यावेळेस आपल्या व्हिडिओला ग्रोपणा येतो. आपला व्हिडिओ व्हायरल होत चालतो आणि ज्यावेळेस जास्त लोकांकडे आपला यूट्यूबचे जे व्हिडिओ आहेत ते जातात आणि ज्यावेळेस व्ह्यूज वाढतात, ज्यावेळेस यूट्यूब आपलं इम्प्रेशन देतं त्यावेळेस व्ह्यूज वाढतात आणि ज्यावेळेस व्ह्यूज जास्त वाढतात त्यावेळेस त्या व्हिडिओमधून त्या व्ह्यूज मधून आपला वॉच टाइम जो असतो तो वाढत असतो. म्हणजे एका एका व्हिडिओवर जर आपले 2000 किंवा 1000 जरी व्ह्यूज आले तर तिच्यातून 1000 व्ह्यूज मधून आपले 300 ते 400 जे ऑडियन्स असतात ते पूर्ण व्हिडिओ बघतात. त्यांना व्हिडिओ आपला चांगल्या प्रकारे आवडतो आणि ते पूर्ण व्हिडिओ बघतात. आणि काही जे ऑडियन्स असतात ते निम्मे व्हिडिओ बघतात. तर काही ना काही प्रत्येकाचा जो वॉच टाइम आहे तो वाढत असतो आणि ज्यावेळेस सगळ्यांचा मिळून जो वॉच टाइम होतो तो किती तासाचा होतो तो आपल्या चॅनलमध्ये जो 365 दिवसाचा जो कालावधी असतो त्यामध्ये ऍड होतो आणि काही ना काही आपला वॉच टाइम वाढत असतो. तर मित्रांनो त्यामुळे आपले जे व्हिडिओ आहेत ते आपण थोडे लॉंग बनवा, म्हणजे जेणेकरून 10 ते 12 मिनिटाचे तरी व्हिडिओ बनवलेत तर आपल्या व्हिडिओवर जास्त वॉच टाइम वाढत असतो. आणि आपल्या कॉन्टेंटमध्ये जर चांगल्या प्रकारे दम असला, आपले व्हिडिओ एकदम चांगल्या प्रकारे बनवले, लोकांना आवडतील असे बनवले तर लोक खूप चांगल्या प्रकारे आपला व्हिडिओ बघतात आणि पुढच्या वेळेस आपला चॅनल जो आहे ते सर्च मारून लोक येतात आणि आपल्या चॅनलवर व्हिडिओ बघतात. तर मित्रांनो चांगले कॉन्टेंट बनवा. जर कॉन्टेंट चांगला असला तर लोक सर्च मारून येतील आणि आपला व्हिडिओ बघतील. आणि त्याच्यामध्ये एक अजून चांगल्या प्रकारे जो पॉइंट आहे तो म्हणजे थंबनेल पण चांगल्या प्रकारे असायला पाहिजे. आणि थंबनेल का चांगल्या प्रकारे असायला पाहिजे, मी वॉच टाइम वाढवण्यासाठी तुम्हाला थंबनेलवर का सांगतो का ज्यावेळेस लोकांना थंबनेल आवडेल त्यावेळेस ऑडियन्स जे आहेत ते लगेच आपल्या व्हिडिओवर क्लिक करतील आणि क्लिक करतील त्यावेळेस आपला कॉन्टेंट जर चांगला असेल, लोकांना जर आवडणार असेल तर लोक जास्त वेळ आपला व्हिडिओ बघतील आणि त्यावेळेस आपला वॉच टाइम वाढेल. तर रिअल वॉच टाइम वाढवण्याची पद्धत जी आहे ती मी जी व्हिडिओमध्ये सांगितली आहे तीच आहे आणि तुम्ही टिप्स आणि ट्रिक्सच्या मागे लागाल तर तुमचा व्हिडिओ जरी तुम्ही पैसे देऊन व्हिडिओचा वॉच टाइम जो आहे आपल्या चॅनलचा वॉच टाइम जो आहे तो पूर्ण केला तरीही तुमचा काहीच फायदा होणार नाही. तर मित्रांनो मेहनत करून तुम्ही वॉच टाइम वाढवला, जर चांगल्या प्रकारे काम करून जर तुम्ही वॉच टाइम वाढवला तर तुमचा चॅनल ग्रो होईल आणि चांगल्या प्रकारे ग्रो होऊन तुमचा वॉच टाइम खूप लवकर वाढेल आणि 4000 घंटा वॉच टाइम जो आहे तो खूप लवकर वाढेल. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.